हॅलो फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 2 मी जॉमेट्री चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलॅटरल्स आणि त्यामध्ये आज सुरुवात करत आहोत प्रॅक्टिस सेट 5.3ला. आणि मित्रांनो, आज आपण 5.3 जो आहे तो आपण संपवणार आहोत, पूर्णपणे कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, तो शेवटपर्यंत बघा. आधीची व्हिडिओ पाहिली नसेल मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही तो नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉनचं घंटीचं बटन प्रेस करा, ऑलवर क्लिक करा व तू पुढील सगळे अपडेट्स वेळेवर मिळवा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 5 क्वाड्रिलॅटरल्स. तेव्हा मित्रांनो, आज आपण घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.3. त्याआधी काही डेफिनेशन्स आहेत ते आपण बघूया, प्रॉपर्टीज आहेत त्या बघूया. रॉम्बस. डेफिनेशन ऑफ रॉम्बस: अ क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस इफ ऑल इट्स साइड्स आर कॉन्ग्रुएंट. असा क्वाड्रिलेटर की ज्याच्या आहेत ना सगळ्या साईड्स कॉन्ग्रुएंट असतील. फॉर एक्झाम्पल, इथे एक रॉम्बस काढला आहे मी, तर ए बी जेवढी असणार तेवढीच बी सी असेल, बी सी जेवढी असणार तेवढीच सी डी, आणि ए डी म्हणजे सर्व साईड्स ज्या आहेत त्याच्या कॉन्ग्रुएंट असतात. सर्व साईड त्याच्या कॉन्ग्रुएंट आहेत. प्रॉपर्टीज काय आहेत त्याच्यात त्याही बघूया. प्रॉपर्टी आल्याच, सर्व साईडसुद्धा आहे कॉन्ग्रुएंट आहेत. अपोजिट अँगल्स ऑफ रॉम्बस आर कॉन्ग्रुएंट, म्हणजेच अँगल बी अँड अँगल डी जो हा कॉन्ग्रुएंट असेल. त्याचप्रमाणे याचा अपोजिट अँगल ए आणि अँगल सी जे आहेत हे कॉन्ग्रुएंट असतील. सेकंड प्रॉपर्टी काय बघा, डायगनल ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. याचे जे डायगनल आहे ए सी आणि बी डी हे काय आहेत तर परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे 90 डिग्री पण असणार आहे आणि बायसेक्ट सुद्धा करणारे. म्हणजे सपोज हा ओ असेल तर बी ओ इज इक्वल टू ओ डी असेल आणि ए ओ इज इक्वल टू ओ सी असेल. फक्त फ्रेंड्स, रॉम्बस आणि स्क्वेअरमध्येच परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, त्याचे डायगनल्स हे लक्षात ठेवा. ओके, स्क्वेअर बघूया. अ क्वाड्रिलेटर इज अ स्क्वेअर इफ ऑल इट्स साइड्स आर इक्वल अँड ऑल इट्स अँगल आर राईट अँगल्स. याचे साईडसुद्धा इक्वल आहेत. ज्याप्रमाणे रॉम्बसचे साईड्स इक्वल आहेत तसे याच्याही साईड्स इक्वल आहेत, परंतु याचे अँगलसुद्धा इक्वल आहेत, म्हणजे राईट अँगल आहेत. हा 90 असेल, हा 90 असेल, हा 90 असेल, हा सुद्धा 90 असेल. मग मित्रांनो, याच्यात फरक काय? त्याच्यात ऑल साईड्स आर इक्वल, हिअर ऑल्सो ऑल साईड्स आर इक्वल, बट इन स्क्वेअर ऑल अँगल्स आर ऑल्सो इक्वल. दॅट्स ते आहेत 90 डिग्रीज. याच्या प्रॉपर्टीज काय आहेत? प्रॉपर्टीमध्ये सुद्धा मित्रांनो याचं काय लिहिता येईल? ऑल साईड्स इक्वल, ऑल अँगल्स इक्वल, अपोजिट अँगल्स आर इक्वल, अँड सेम प्रॉपर्टीज डायगनल ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट अँड आर परपेंडिक्युलर बायसेक्टर इच अदर. आता याचे जे डायगनल्स आहेत ना हे कॉन्ग्रुएंट असतात. पी आर आणि एस क्यू हे एकरूप असतील, सारखेच असतील, कॉन्ग्रुएंट असतील, सेम असतील, आणि ते परपेंडिक्युलर बायसेक्टसुद्धा एकमेकांना करतात. समजा इथे ओ असेल तर हे पी ओ आहे, तर ओ आर सेम असणार आहे, क्यू ओ आणि ओ एस सेम असणार आहे, आणि हा परपेंडिक्युलरसुद्धा असणार आहे. म्हणजे याची जी प्रॉपर्टी होती, त्यांचे जे डायगनल्स आहेत परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, बट हिअर ए सी आणि बी डी हे कॉन्ग्रुएंट असतील असं नाही. हे वेगवेगळे सुद्धा असू शकतात, मात्र स्क्वेअरमध्ये ते कॉन्ग्रुएंट असतात. पी आर इज इक्वल टू एस क्यू सुद्धा ते असतात. आय होप फ्रेंड्स तुम्हाला ह्या प्रॉपर्टी कळाल्या असेल. याचा यूज आपल्याला करायचा आहे प्रॅक्टिस सेट 5.3 मध्ये. चला सुरुवात करूया. द डायगनल ऑफ रेक्टँगल ए बी सी डी इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ, इथे दाखवला आहे. इफ ए सी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. ए सी जो आहे फ्रेंड्स तो दिला आहे आपल्याला. ए सी काय तर ए सी आहे डायगनल, आणि तो दिला आहे आपल्याला 8 सेंटीमीटर. फाइंड बी ओ. बी ओ आपल्याला फाइंड करायचं आहे, आणि त्याचप्रमाणे फाइंड करायचं आहे इफ अँगल सी ए डी, हा अँगल दिला आहे सी ए डी 35. फाइंड अँगल ए सी बी, हा अँगल फाइंड करायचा आहे. चला सुरुवात करूया. जे दिले तिथून सुरुवात करणं. आपल्याला ए सी दिला होता 8, तो लिहूया. ए सी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, हा डायगनल आहे, हा गिवन आहे, दिला आहे. आणि मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं बघा, डायगनल्स ऑफ अ रेक्टँगल काय असतात? डायगनल्स ऑफ स्क्वेअर. डायगनल ऑफ अ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. मग मित्रांनो, ए सी जर 8 असेल तर बी डी किती असेल तर तो सुद्धा असेल 8. लिहूया. डायगनल्स ऑफ रेक्टँगल. रेक्टँगल जिल्हा आहे आपल्याला, पण रेक्टँगलचे पण प्रॉपर्टी आपण मागच्याच पाहिल्या होत्या. डायगनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण रेक्टँगलच्या प्रॉपर्टी पाहिलेल्या होत्या, आणि त्यामध्ये होतं डायगनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. त्यामुळे हे सुद्धा
डायगनल कॉन्ग्रुएंट असतील ए सी इज इक्वल टू बी डी आणि ए सी दिला आहे 8 म्हणजे बी डी जो आहे तो सुद्धा आला 8 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स. पुढे आता फ्रेंड्स इथे जर आपण बघितलं हा आला 8, आपल्याला काढायला सांगितलं आहे बी ओ आणि आपण बघितलं आहे डायगनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर म्हणजे हा 8 असेल ना तर हा याला बायसेक्ट करेल म्हणजे हा किती येणार तर 4 येणार, हा 4 असे तो 8 येईल. ते लिहून टाका. बी ओ इज इक्वल टू 1/2 बी डी. कारण काय याचं तर ते कारण सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. डायगनल्स ऑफ रेक्टँगल नल्स ऑफ ए रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. ओके फ्रेंड्स. मग आता बी ओ इज इक्वल टू 1/2 बी डी होता 8 म्हणजे झाला 4 म्हणजे बी ओ मिळाला तुम्हाला 4 सेंटीमीटर जो आपल्याला विचारला होता बी ओ. आता सी ए डी 35 बघा, सी ए डी हा 35 आहे. आपल्याला काढायचा आहे ए सी बी. मित्रांनो हे लक्षात घ्या ए डी आणि बी सी जी ती पॅरलल असणार आहे कारण की अपोजिट साईड्स ऑफ रेक्टँगल्स आर पॅरलल. ही पॅरलल आहे, ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. तर दिस अँगल मीन्स अँगल डी ए सी अँड अँगल बी सी ए आर अल्टरनेट अँगल अँड वी नो अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. लिहून टाकूया. सेगमेंट ए डी पॅरलल सेगमेंट बी सी, सेगमेंट ए डी पॅरलल सेगमेंट बी सी आणि ट्रान्सव्हर्सल कोणती येणार तर ए सी जी आहे ही ट्रान्सव्हर्सल अँड ए सी इज द ट्रान्सव्हर्सल. ओके फ्रेंड्स. तर आता काय अँगल डी ए सी कॉन्ग्रुएंट अँगल ए सी बी. अँगल डी ए सी इज 35 इज गिवन. तो दिला आहे आपल्याला. डी ए सी म्हणजे सी ए डी नाही का. अँगल डी ए सी इज 35 गिवन. Therefore, angle ACB is also 35. I hope friends हे गणित तुम्हाला कळालं असेल. पुढचं गणित घेऊया लगेच. Inner rhombus PQRS if PQ is equal to 7.5 cm find QR. हा फाइंड करायचा आहे. हे दिलेलंच आहे पुन्हा झालं. अँगल QPS कुठे तो QPS 75. Then find angle PQR. PQR means this angle and SRQ. मित्रांनो इथं आपण बघितलं आहे हा रॉम्बस आहे. एक साईड जी आहे 7.5 म्हणजे सगळ्याच साईड त्याच्या 7.5 म्हणजे क्यू आर तुम्हाला काढता येईल सहज 7.5 कारण की ऑल साईड्स आर इक्वल इन रॉम्बस. त्याचप्रमाणे QPS 75 दिला आहे. PQR फाइंड करायचं आहे. PQR तर मित्रांनो हे ॲडजस्टंट अँगल्स आले. हा अँगल नाही हा अँगल दे आर सप्लिमेंटरी म्हणजे याची याची बेरीज 180 त्याच्यावर हा काढता येईल आणि हा अपोजिट अँगल जो येतो फ्रेंड्स रॉम्बसचा कॉन्ग्रुएंट असतो त्यामुळे हा येणार म्हणजे SRQ येणार 75. लिहूया. आपल्याला दिला आहे PQ जो येतो 7.5 दिला आहे. PQ इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर अँड वी नो साईड्स ऑफ रॉम्बस आर इक्वल त्यामुळे PQ इज इक्वल टू आपल्याला QR लिहिता येईल साईड्स ऑफ रॉम्बस. त्यामुळे मित्रांनो QR जो आहे तो सुद्धा आला 7.5 सेंटीमीटर जो आपल्याला विचारला होता. हे आपल्याला विचारले त्याला आपण रेक्टँगल करूया असा. QR झाला काढून. आता QPS आपल्याला दिलेला आहे नाही का. हा QPS हा अँगल आणि PQR हा अँगल कसे आहेत तर ॲडजस्टंट अँगल्स आहेत. लिहूया. अँगल QPS प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180. रिझन त्याचं काय तर ॲडजसेंट अँगल्स ऑफ रॉम्बस आर सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची बेरीज जी आहे ती कशी असते 180. QPS आपल्याला माहीत आहे तो दिला आपल्याला 75. सो 75 प्लस अँगल PQR इज इक्वल टू 180. देअरफॉर अँगल PQR इज इक्वल टू 180. हा 75 इकडे घ्या म्हणजे -75 म्हणजेच अँगल PQR आला 105 105. PQR हे आपला काढून झालेला आहे. आता फ्रेंड्स
पी क्यू आर आपला काढला आहे. आता कोणतं राहिलं आहे तर एस आर क्यू. एस आर क्यू तर मित्रांनो हा याचा अपोजिट अँगल आहे. म्हणजे अपोजिट अँगल कसे असतात कॉन्क्रोंट असतात. लिहून टाका अँगल एस आर क्यू कॉन्क्रोंट अँगल. क्यू पी एस opposite angles of rhombus are congruent. Therefore angle SRQ is equal to QPS जो आहे तो दिलेला आहे आपल्याला 75. म्हणजेच काय हा सुद्धा येणार 75. गिवन अँगल QPS हा आपल्याला दिला होता 75. म्हणजे हा सुद्धा आपला काढून झाला आहे. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे गणित काय असेल. बघूया पुढचं गणित. The diagonal of square IJKL intersect at point M. आता हा स्क्वेअर घेतला आपण समजा IJKL intersect at point M. समजा इथे हा पॉईंट असेल M. Find the measure of IMJ, JIK and LJK. हे आपल्याला फाइंड करायचे. फ्रेंड्स आपल्याला दिलं काय IJKL क्वाड्रिलेटरल IJKL is a square. is a square. Diagonals of squares are perpendicular each other. हे आपल्याला माहिती. यांचे जे डायगोनल्स आहेत हे कसे असतात स्क्वेअर्स आणि रॉम्बसचे परपेंडिक्युलर असतात. त्यामुळे येथील परपेंडिक्युलर इच अदर लिहून टाका. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर डायगोनल्स ऑफ ए स्क्वेअर आर परपेंडिक्युलर टू इच अदर. to each other. Therefore IMJ is equal to 90. कारण काय हा येणार 90 येणार. आता मित्रांनो IMJ तर काढून झाला. आता JIK आपल्याला काढायचं. JIK कुठे बघा. JIK म्हणजे हा अँगल आणि LJK म्हणजे थोडक्यात हाच अँगल आहे. हे आपल्याला काढायचे. आता फ्रेंड्स डायगोनल ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट ऑपोजिट अँगल्स हे सुद्धा आपल्याला माहिती नाही का. लिहूया डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट्स ऑपोजिट अँगल्स. याचा अर्थ काय मित्रांनो हे जे डायगोनल्स आहेत हे अपोजिट अँगलला बायसेक्ट करतात. म्हणजे हा जर 90 आहे तर हा येणार 45, हा येणार 45. इथे सुद्धा बायसेक्ट करतो तो नाही का. म्हणजे JIK जो अँगल आहे JIK हा कसा असेल तर JILच्या निम्मे असेल. लिहून टाका. देअरफॉर अँगल JIK इज इक्वल टू हाफ टू अँगल JIL. आणि JIL मित्रांनो 90 आहे. सो अँगल JIK इज इक्वल टू हाफ इंटू 90 मीन्स फ्रेंड्स किती येणार होतो तर 45. सो अँगल JIK इज इक्वल टू 45 डिग्री. तो काढून झाला. ऑल्सो आपल्याला तोही असंच काढता येईल. हा सुद्धा मित्रांनो हा 90च आहे आणि हा डायगोनल बायसेक्ट करणार. 90चे बायसेक्ट केला अर्धा केला म्हणजे किती येईल तर 45. अँगल LJK इज इक्वल टू हाफ टू अँगल IJK. बघा हा LJK अर्धा आहे आणि IJK म्हणजे हा पूर्ण 90. तर इथे येऊन टाका अँगल LJK इज इक्वल टू हाफ इंटू 90 म्हणजेच किती अँगल LJK इज इक्वल टू ऑल्सो 45 डिग्री. हा सुद्धा आला 45. आय होप फ्रेंड्स हे सुद्धा कळालं असेल. सोपं आहे. पुढचं गणित बघूया. The diagonal of rhombus are 20 cm and 21 cm respectively. Then find the side of rhombus and its perimeter. मित्रांनो डायगोनल्स जे आहेत ना त्याची साईड्स आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला काय काढायची याची एक साईड काढायची आहे. सॉरी डायगोनल्सची लेंथ आपल्याला दिली आहे. आपल्याला साईड काढायची आणि पिरिमीटर काढायचं आहे. चला सुरुवात करूया. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD बी गिव्हन रॉम्बस. आपल्याला रॉम्बस हा दिलेला आहे. रॉम्बस ओके. आणि मित्रांनो आपल्याला काय दिले बघा डायगोनल्स. आता याला नावं दिले आपण AC नाव दिले या डायगोनलला. समजा तो आहे 20 सेंटीमीटर अँड दुसरा डायगोनल घेतला आपण BD तो आहे 21 सेंटीमीटर. द डायगोनल्स ऑफ AC अँड BC बायसेक्ट
किंवा इंटरसेक्ट ॲट पॉईंट ओ इथे आपली दिसतोय, लिहून टाका. लेट डायगोनल ए सी अँड बी डी intersect at point O. मग मित्रांनो आपल्याला तर हे माहिती आहे डायग्नल्स कसे करतात, तर हे बायसेट करतात. म्हणजे एओ जे अंतर आहे ना ते ए सीच्या निम्मे असेल. लिहू शकतो आपण एओ इज इक्वल टू हाफ इंटू ए सी. रिझनही लिहा. डायग्नल्स ऑफ रॉम्बस बायसेट इच अदर. डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट म्हणजे सारखे दोन भाग करतात असा त्याचा अर्थ इच अदर. आणि मित्रांनो ए सी तर आपल्याला माहिती तो आहे 20, म्हणजे एओ इज इक्वल टू 1/2 इंटू 20. म्हणजे एओ किती मिळेल, तर एओ मिळेल 10 सेंटीमीटर. मित्रांनो हा जो 20 होता आणि तो बायसेट करतो तर ऑब्व्हियसली हा किती येणार, तर 10 येणार आहे, 10 सेंटीमीटर. सिमिलरली आपल्याला तसंच बीओचं काढता येईल, हा बीओ काढता येईल. सिमिलरली BO इज इक्वल टू 1/2 इंटू हा काय, तर हा BD आहे. BD तेच कारण येणार आणि BD किती आहे, तो आहे 21. सो BO इज इक्वल टू 1/2 इंटू 21. सो 10.5. BO मिळेल तुम्हाला 10.5 सेंटीमीटर. मित्रांनो हा झाला 10, हा झाला 10.5. आता हे लक्षात घ्या, हा जो रॉम्बस आहे याच्यामध्ये हे जे डायग्नस आहे हे बायसेक्ट करतात, परंतु परपेंडिक्युलर बायसेक्ट टू इच अदर. म्हणजे हा 90 डिग्री करतोय आणि हा 90 डिग्री करतो. त्यामध्ये हा 10 माहिती आहे, हा माहिती आहे. तर ए बी जो आहे तो आपल्याला सहज काढता येईल. लिहूया इन ट्रँगल ए ओ बी. इन ट्रँगल ए ओ बी अँगल ए ओ बी इज 90. कारण काय, तर प्रॉपर्टी आहे डायग्नल्स ऑफ रॉम्बस आर परपेंडिक्युलर इच अदर. डायगोनल्स of rhombus perpendicular to each other, त्यामुळे हा 90 आहे. मग हा 90 आला तर हा मित्रांनो ए ओ बी हा राईट अँगल ट्रँगल झाला. सो यूज द पायथागोरस थेरम अँड वी कॅन फाइंड ए बी. सो बाय पायथागोरस थेरम AB square is equal to AO square plus OB square. So AB square is equal to AO किती आहे 10. सो 10 स्क्वेअर आणि OB किती आहे तर 10.5 स्क्वेअर. सो फ्रेंड्स AB स्क्वेअर इज इक्वल टू 10चा स्क्वेअर केला तो येणार 100 आणि 10.5 याचा जर स्क्वेअर केला तो मला मिळेल 110.25. सो AB स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळेल, तर तो मिळेल 210. यांची बेरीज करा इंटू 25. मात्र हा आहे ए बी स्क्वेअर, याचं घ्यायचं आहे आपल्याला स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. सो ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 210.25 आणि याचं स्क्वेअर रूट काढा तुम्ही, डिव्हिजन पद्धतीने काढा, तर तुम्हाला मिळेल ते 14.5 सेंटीमीटर. सो फ्रेंड्स ए बी जो आहे ना तो मिळाला तुम्हाला 14.5. आणि हा रॉम्बस आहे त्यामुळे प्रत्येक साईड इक्वल असणार, म्हणजे प्रत्येक साईड येणार 4.5. त्यावरनं तुम्हाला पेरिमीटर सुद्धा काढता येईल. लिहूया साईड ऑफ रॉम्बस इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू 14.5 सेंटीमीटर. आणि फ्रेंड्स आपल्याला काढायचे पेरिमीटर ऑफ रॉम्बस, मीटर ऑफ रॉम्बस इज इक्वल टू 4 इंटू साईड, कारण की सगळ्या साईड्स त्याच्या इक्वल असतात त्यामुळे 4ने मल्टिप्लाय करून टाका. यांचा जर गुणाकार केला मित्रांनो तो मिळणार आहे तुम्हाला 58 सेंटीमीटर. सो साईड इज 14.5 सेंटीमीटर अँड पेरिमीटर ऑफ रॉम्बस इज 58 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स. क्वेश्चन नंबर 5. स्टेट विथ रिजन्स वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू ऑर फॉल्स. आता मित्रांनो हे ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट बघूया, एव्हरी पॅरलोग्राम इज अ रॉम्बस. आता प्रत्येक पॅरलोग्राम हा रॉम्बस असू शकतो का, तर मित्रांनो रॉम्बसची डेफिनेशन काय, रॉम्बसमध्ये ऑल साईड्स आर इक्वल आणि पॅरलोग्राममध्ये अपोजिट साईड्स इक्वल असतात, त्यामुळे दिस स्टेटमेंट इज फॉल्स. हे लक्षात घ्या, हे फॉल्स का आहे.
In a rhombus, all sides are equal in length, whereas in a parallelogram, only opposite sides are equal. त्यामुळे एव्हरी पॅरलोग्राम रॉम्बस असू शकत नाही, हे स्टेटमेंट आहे फॉल्स. सेकंड, एव्हरी रॉम्बस इज अ रेक्टँगल. आता मित्रांनो, एव्हरी रॉम्बस रेक्टँगल असू शकेल का? आता रॉम्बसचे साईड्स इक्वल आहेत, परंतु जे अँगल्स आहेत ते अपोजिट अँगल्स फक्त इक्वल असतात आणि रेक्टँगलमध्ये प्रत्येक अँगल 90 असतो. त्यामुळे एव्हरी रॉम्बस हा रेक्टँगल असू शकत नाही. त्यामुळे हे स्टेटमेंटसुद्धा आहे फॉल्स. पहिले दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत, लक्षात असू द्या. पहिले दोन्ही स्टेटमेंट आहेत फॉल्स. थर्ड स्टेटमेंट बघूया. एव्हरी रेक्टँगल इज ए पॅरलोग्राम. ऑब्व्हियसली मित्रांनो, एव्हरी रेक्टँगल इज ए पॅरलोग्राम. पॅरलोग्रामची डेफिनेशन काय? तर अपोजिट साईड्स आर पॅरलल आणि रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स ही पॅरलल असतात. तर ऑब्व्हियसली दिस स्टेटमेंट इज ट्रू स्टेटमेंट. फोर्थ, एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. ऑब्व्हियसली फ्रेंड्स, रेक्टँगलची डेफिनेशन काय? ऑल अँगल्स जे आहेत ते 90 असतात आणि स्क्वेअरचे पण असतात. अपोजिट साईड्स कॉन्ग्रुएंट असतात. स्क्वेअरच्या तर सगळ्याच असतात, म्हणजे अपोजिट पण आल्याच, म्हणून हे स्टेटमेंटसुद्धा आहे ट्रू. फोर्थसुद्धा मित्रांनो आलं आहे ट्रू. फिफ्थ बघूया. एव्हरी स्क्वेअर इज अ रॉम्बस. मित्रांनो, जो रॉम्बस आहे त्यामध्ये ऑल साईड्स आर इक्वल असतात आणि स्क्वेअरमध्ये सुद्धा आपण बघितलं तर ऑल साईड्स कशा असतात तर त्यासुद्धा इक्वल असतात. म्हणजे एव्हरी स्क्वेअर हा रॉम्बस जो आहे तो असू शकतो. त्यामुळे हे स्टेटमेंटसुद्धा आहे. पाचवं स्टेटमेंट ट्रू. सहावं स्टेटमेंट बघूया. एव्हरी पॅरलोग्राम इज अ रेक्टँगल. आता मित्रांनो, क्वाड्रेटर इज अ रेक्टँगल इफ ऑल इट्स अँगल्स आर राईट अँगल्स. रेक्टँगलमध्ये कसे असतात तर राईट अँगल्स असतात, परंतु पॅरलोग्राममध्ये मित्रांनो जरुरी नाही आहे. अपोजिट अँगल्स जे आहेत ना ते फक्त त्याचे इक्वल असतात. त्यामुळे मित्रांनो, प्रत्येक अँगल पॅरलोग्रामचा 90 नाही आहे, त्यामुळे तो रेक्टँगल असू शकत नाही. त्यामुळे आपल्याला लिहिता येईल फॉल्स. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे गणितं कळाले असतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.